नमस्ते, मी परशुराम. ॲफ्लुएंट मार्केट सोल्युशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. टुडेज मार्केट अनालिसिस घेऊन येतो मी. आज 23 फेब्रुवारी आहे. बघूया आज मार्केटमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतंय. चला निफ्टीने सुरू करूया. निफ्टी बराच चांगला खाली आलेला आहे. राईट, छोट्या याच्यावर आपण पाहिलं होतं की हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झाला होता आणि तो ब्रेकआउट दिला आपल्याला मागच्या वीक मध्ये, आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे त्यांनी मोमेंट दिलेली आहे डाऊन साइडला. निफ्टी चलो, निफ्टी आता कुठे थांबेल? कारण एवढा आता खाली येतोय तर सगळ्यांचा प्रश्न असतो की आता वर जायला लागले की कुठे थांबणार, कारण खाली कधी येणार. आता खाली यायला लागला तर खाली कुठे थांबणार आणि वर जाणार. इम्पॉर्टंट लेवल जे होते ते त्यांनी ब्रेक केलेले. जो इथं गॅप फिल करायचा होता तो सुद्धा गॅप फिल केलेला आहे. राईट, आणि मग आता काय? आता वरती सप्लाय झोन तयार आहे 2, आणि हे क्रॉस करणं आता मार्केटला थोडस अवघड आहे. येस, तर वरच्या साईडचा जो काही आता गॅप आहे तो आहे 14,683 पासून ते 14,769. हा पहिला रेजिस्टन्स असेल मार्केटसाठी मोठा, आणि त्याच्यानंतर 14,800 ते 14,837 हे दोन तरी आता सध्या प्रायमरीली त्याला मार्केटसाठी रेजिस्टन्स आहेत. सपोर्ट मार्केटला आता खाली यायचं आहे तर काल जसं म्हणलं आपण, जो तिसरी लेवल होती आपल्याला 14,600च्या आसपासची, तिथं बरोबर मार्केटनी सपोर्ट काल घेतलेला आहे. जे आधी आपण सपोर्ट काढून ठेवले होते बरोबर तिथेच तो 14,635 ला येऊन थांबलेला आहे, आणि तिथून त्यांनी सपोर्ट घेऊन थोडासा रिट्रेसमेंट वरती दिलेली आहे. मग आता आज इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे 14,600 ची लेवल. जर 14,600 ब्रेक झाला तर 14,547 ते 14,494 ही लेवल असेल, आणि जो तिथून त्याच्यानंतर मग गॅप आहे तो स्टार्ट होतो. म्हणजे आता मार्केटला जर रिव्हर्स वळायचा आहे तर 14,500 और 14,340, तर मोस्टली 14,340 टच करण्याची शक्यता आहे. कारण हा जो गॅप आता इथे पेंडिंग आहे तर तो गॅप फिल करून तो वरती निघेल, तर हेल्दी एक अगेन मूवमेंट आपल्याला अपसाइडला बघायला मिळेल आणि चांगली. त्यामुळं आता हा इथे थोडासा अदरवाईज इथे थोडा टच करून थोडा वर जाईल आणि अगेन खाली येईल. जो आता एक कपचा पॅटर्न आहे इन्व्हर्टेड, आणि तो होल्डरचा एक जर कप अँड होल्डर जर पॅटर्न तयार केला त्यांनी तर मग अजून चांगला फॉल तो देऊ शकेल. किंवा हा जर अजून इथं खाली आला आणि हा गॅप जर फिल केला त्यांनी 14,325 च्या आसपासचा, मग त्याला एक चांगलं करेक्शन म्हणता येईल, आणि मग इथून मात्र मार्केट डेफिनेटली चांगल्या प्रकारे वरती जाईल. जसं काल पण आपण म्हणलं होतं की फेब्रुवारीचा जो स्टार्ट होता तिथून जो मार्केट 13,600 वरून 14,400 ला गेलाय, मग तिथून 35-40% करेक्शन आपल्याला पाहिजे होतं, आणि ते ऑलमोस्ट आता करेक्शन पूर्ण होत आलेला आहे. निफ्टीसाठी इम्पॉर्टंट झोन जो आपला सपोर्ट होता 14,750 तो सुद्धा मार्केटने ब्रेक केलेला आहे, आणि आता तो खाली काय आहे 14,600, तो जर ब्रेक झाला तर 14,543 या लेवल्स आजच्यासाठी आहेत, आणि तोही झाला तर मग मात्र 14,472 पासून ते 14,344 पर्यंत गॅप फिलिंग जो आहे पेंडिंग, तिथपर्यंत मार्केट यायचं नक्कीच प्रयत्न करेल. राईट, चला FII चं बघूया आज जरा. FII ने काल स्टार्ट केलेला आहे सेलिंग साठी. काय सेल केलेलं आहे 893 करोड. ठीक आहे, आता इथे लक्ष द्यायचं यांच्या या फिगर्स वाढतायत का कमी होत आहेत, आणि दोघंही सेल करतात. DI ने पण सेल केलाय आणि FII ने पण सेल केलंय. नॉर्मली आता एवढे सेल जर DI ने केले तर आता कुठेतरी त्यांचं बाईंग स्टार्ट व्हायला पाहिजे, पण ते झालेलं नाही अजूनही. जर आपण बघितलं फिगर कमी होत गेलेले आहेत FII च्या, तिथंच आपल्याला इंडिकेशन मिळालं की आता मार्केट खाली यायला पाहिजे. आणि आता हे सेलिंग आज यांचं वाढतंय का कमी होतंय यावर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे.
पुट कॉल रेशो कमी आलेला आहे बराच 0.68. ठीक आहे, ओव्हर सोल्ड तर अजून थोडंसं वाटत नाहीये झालेला. राईट, आता 15,000वर हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे आणि आता खाली जर बघितलं तरी सुद्धा 14,000वरती हायेस्ट ओपन इंटरेस्ट. म्हणजे या 14,000 आणि 15,000च्या मध्ये मार्केटला ठेवायचा प्रयत्न करतील या एक्सपायरी पर्यंत. 2 दिवस आहेत एक्सपायरीला अजून. आता काय मार्केट 14,675 14,700च्या आसपास आहे आणि तिथं जर आपण पाहिलं तर ओपन इंटरेस्ट डाटा खूप कमी आहे. नॉर्मली ऍट द मनीच्या आसपास जास्त ओपन इंटरेस्ट डाटा असायला पाहिजे, जो नाहीये. मग मार्केट कशा पद्धतीने चाल करणार आता तो थोडासा कन्फ्यूज करणार, कारण ओपन इंटरेस्ट डाटा आहे तो दुसरीकडेच जास्त आहे. त्यातल्या कॉल साईडचा डाटा हा खूप आहे आणि 0.68 हा 0.6च्या आसपास आला तर ओव्हर सोल्ड होईल आणि त्यानंतर मार्केट एक मोमेंट वरच्या साईडला देऊ शकतो. मग आता आपल्याला बघणं आहे की मार्केट आज अजून किती पडेल आणि कुठपर्यंत तो सस्टेन करू शकतो. बँक निफ्टीकडे वळूया. बँक निफ्टी सुद्धा असंच आहे. 35,000 इम्पॉर्टंट लेवल आहे. कालचं पण आपलं जे होतं ते सगळे बॅक गॅप फिल केलेले ते काढलेले आहेत, बऱ्याचशा लाईन्स ज्या होत्या ते. आता ह्या ज्या आपल्या लाईन्स होत्या त्या काही आपल्याला लागणार नाहीत. राईट, आता इथून सिंपल आहे की याला आता वरती रेजिस्टन्स झोन तयार झालेला आहे 35,480 पासून ते 35,585च्या मध्ये. वरती जायचं असेल तर हा रेजिस्टन्स त्याला क्रॉस करून वर निघावा लागेल. मग 36,000चा पहिला त्याला स्टॉप असेल. खाली 35,000 इम्पॉर्टंट लेवल आहे. 35,000 जर ब्रेक झाला तर 34,893 ते 34,800 पहिला सपोर्ट असेल. तो ब्रेक झाला तर 34,600. खाली गॅप आहे आणि गॅप हा आहे तो थोडासा लांब आहे 33,000च्या आसपास. तर हा गॅप तो फिल करायला येणार का हे बघणं आहे आपल्याला. आणि जर तो तसा नाही झाला तर मग मात्र इथून तो करेक्शन देईल. जसा निफ्टीची चाल असेल तशीच याची सुद्धा होईल, पण लीड मात्र बँक निफ्टी घेईल वरती जाताना, हे मात्र आपल्याला लक्षात आहे. मग आजच्यासाठी इम्पॉर्टंट लेवल्स कुठले आहेत? 35,000 ही लेवल इम्पॉर्टंट आहे आपल्याला डाऊन साईडला आणि 35,500 वरच्या साईडला. तर ह्या दोन्ही लेवलवरती आपल्याला लक्ष ठेवायचंय. 35,500 ब्रेक झाला तर 35,800 35,900च्या आसपास तो जाऊ शकतो आणि 35,000 खाली ब्रेक झाला तर 34,800 आधी आणि 34,600 त्याच्या नंतरचा लेवल. तर या लेवल्स आपल्याला पाहायला मिळतील. ओपन इंटरेस्ट डाटा बघूया आपण. ओपन इंटरेस्ट डाटा मध्ये काय सांगतोय? येस, ओपन इंटरेस्ट डाटा 0.65 ला आलेला आहे. तर कुठे ना कुठे ओव्हरसोल्ड होण्याच्या मार्गावर आहे. तसं जर पाहिलं तर इन द मनी मध्ये आता पुटचा पण डाटा थोडासा एंटर झालेला आहे आणि कॉलचा तर आहेच आहे एकदम लांब पर्यंत. तर ते बघण्यासारखी गोष्ट आहे. 35,500च्या आसपास इथे जर पाहिलं आपण तर ओपन इंटरेस्ट डाटा कॉलचा जास्त आहे. राईट, बऱ्याच ठिकाणी वाढलेला आहे. तर ह्या गोष्टीवरती आपल्याला थोडंसं लक्ष द्यायचंय आणि मग आपल्याला 35,000 आणि 35,500 ह्या दोन्ही लेवल ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी आजच्यासाठी. आयदर साईडला ब्रेकआउट दिला तर चांगल्या पद्धतीने मार्केट जाईल. राईट, तर हे होतं आजचं मार्केट ओव्हरव्ह्यू. ऍक्च्युअल मार्केटमध्ये बघूया आपल्याला काय पाहायला मिळेल. राईट, भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ प्रॉफिटेबल डे.